अहमदाबादमध्ये ज्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते। त्यांचंही या अपघातामध्ये निधन झालंय। ते पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। विजय रुपाणी यांची कारकीर्द। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील यांगोमध्ये झाला। 1960 साली म्यानमारमध्ये सुरू झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचं कुटुंब राजकोट येथे स्थायिक झालं। गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठातून विजय रुपाणी यांनी BA आणि LLBचं शिक्षण पूर्ण केलं। भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचं लग्न झालं। त्यांचा एक मुलगा इंजिनियर आहे तर एक मुलगी आहे जिचं लग्न झालं आहे। त्यांचा दुसरा मुलगा एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला। विजय रुपाणी शिक्षण घेत असतानाच भाजपच्या विद्यार्थी संघटनेपासून म्हणजेच ABVP पासून जोडले गेले। 1971 साली रुपाणी यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला। भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी सक्रियपणे जोडलेले होते। 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात ते 11 महिने तुरुंगात होते। 1996 ते 97 या कालावधीत ते राजकोटचे महापौर होते। 1998 मध्ये त्यांची भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव म्हणून नियुक्ती झाली। 2006 मध्ये ते गुजरात टुरिझमचे चेअरमॅन झाले। 2006 ते 2012 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते। 2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या काळात त्यांनी गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डाचे चेअरमॅन म्हणून काम पाहिलं। 2014 मध्ये त्यांनी राजकोट वेस्ट मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली। त्याच वर्षी आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांनी परिवहन मंत्रीपद भूषवलं। 2016 मध्ये ते गुजरातचे भाजपचे अध्यक्ष झाले। 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले। 2017 मध्ये भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आणि विजय रुपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं।